नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न विचारतो तुम्हाला। 23 वर्षांचा एक तरुण, ज्याच्या हातात हत्यार होतं, ज्याच्या मनात देशाची आग होती आणि ज्याने फाशीच्या दोराला आलिंगन देताना एकही अश्रू ढाळला नाही, ते तुम्हाला माहीत आहेत का कोण होते? त्या तरुणाचं नाव होतं शिवराम हरी राजगुरू। जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगितला जातो, तेव्हा एक नाव नेहमी एका श्वासात घेतलं जातं: भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू। पण जरा विचार करा, आपण भगतसिंगांना ओळखतो, त्यांच्या विचारांना वाचतो, आपण सुखदेवांच्या कुशल रणनीतीबद्दल ऐकतो, पण राजगुरू कोण होते? केवळ सॉन्डर्सवर पहिली गोळी झाडणारे एक क्रांतिकारक, की त्याहीपेक्षा खूप काही? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एका क्रांतिकारकाची गोष्ट नाहीये, ही गोष्ट एका अशा तरुणाची ज्याच्या रक्तातच बंडखोरी होती, ज्याने वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हसत हसत फाशीचा दोर आपल्या गळ्याभोवती आवळून घेतला। आज आपण उलगडणार आहोत महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि पंजाबच्या भूमीत हौतात्म्य पत्करलेल्या एका धगधगत्या यज्ञकुंडाची गाथा, शिवराम हरी राजगुरू। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला राजगुरूंबद्दल सगळं काही माहिती आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही अशा राजगुरूंना भेटणार आहात ज्यांना इतिहासानं कदाचित थोडं कमी ओळखलंय। मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला हा वीर, हिंदुस्थानच्या आझादीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा हा क्रांतिकारक। तुम्हाला माहीत आहे का की राजगुरू हे एक अत्यंत कुशल नेमबाज होते? त्यांनी एकट्याने इंग्रजांच्या एका अधिकाऱ्याला ठार केलं होतं आणि त्यासाठी त्यांना फाशी झाली। पण त्यांची कहाणी इतक्यापुरती मर्यादित नाही। एका सामान्य घरातून उठलेला हा असामान्य तरुण संस्कृत शिकला, कुस्ती केली, क्रांतीची वाट धरली आणि मृत्यूला हसत मुखानं सामोरं गेला। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राजगुरूंचं बालपण, त्यांचा संघर्ष, HSRAमधील त्यांची भूमिका, सॉन्डर्स वध, लाहोर कटखटला आणि त्यांचं अंतिम बलिदान। तर चला, काळाच्या पडद्यावर पाऊल ठेवूया आणि जाणून घेऊया एका अमर क्रांतिकारकाची कहाणी। मित्रांनो, कोणत्याही माणसाला समजण्यासाठी आपल्याला आधी त्याचा काळ समजला पाहिजे। तर जाऊया त्या काळात, 20व्या शतकाची सुरुवातीचा भारत। चारी बाजूंनी इंग्रजांचं राज्य, शेतकरी गरीब, व्यापार उद्ध्वस्त आणि भारतीयांना स्वतःच्या देशातच दुय्यम वागणूक। इंग्रज अधिकारी रस्त्यावरून जाताना भारतीयांनी त्यांना वाट करून द्यावी, शाळांमध्ये इंग्रजी भाषेचं प्राबल्य आणि भारतीय संस्कृतीची अवहेलना। एकीकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेचं आंदोलन चालू होतं, असहकार चळवळ, सत्याग्रह। पण दुसरीकडे एक वेगळा विचार होता। काही तरुणांना वाटत होतं की केवळ अहिंसेनं स्वातंत्र्य मिळणार नाही, इंग्रजांची भाषा त्यांनाच कळत